नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज उद्या परवा तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करताय तर तुम्ही सोने खरेदी जाण्याच्या अगोदर हा व्हिडिओ पाहून अवश्य जावा। कारण सोने खरेदी करताना म्हणजे तुम्ही कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची हे पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अतिशय मदत करतो। नमस्कार मित्रांनो, गोल्ड अपडेट टुडे या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आता पाहायला गेलं तर भारतीय सराफा बाजारामध्ये सध्या काय अशी वादळी परिस्थिती निर्माण झाली आहे ज्याने गुंतवणूकदार सर्वसामान्याचं धाबत दाणारले। सोन्या चांदीच्या किमतीत ही वाढ केवळ एक आकडा नसून तो तुमच्या खिशावर होणारा थेट हल्ला आहे। जर तुम्ही विचार करत असाल की काही दिवसातच भाव कमी होतील, ही माहिती आता तुमच्यासाठी डोळे उघडायला ठरवणार आहे। आज आपण पाहायला गेलं तर अशा काही जागतिक घडामोडींचे विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत ज्याने मौल्यवान धातूंना एका अशा उंचीवर नेऊन ठेवले जिथे पोहोचणे देखील आता सर्वसामान्यांच्या स्वप्नाच्या पलीकडे जात आहे। पुढच्या काही मिनिटात आपण जाणून घेणार आहोत की हे भाव नेमके का वाढत आहेत आणि या महागाईच्या काळात तुम्ही तुमच्या कष्टाची कमाई कशी वाचवू शकता। सर्वात आधी बोलूया चांदीबद्दल, कारण चांदीने जो सध्या विक्रमी प्रस्थापित केला आहे तो पाहून मोठे पाहायला गेले तर अनेक जण अवघ झालेले आहेत। आता बघा, आज बाजार उघडताच 1 ग्राम चांदीसाठी तुम्हाला 234 रुपये मोजावे लागणार आहेत आणि 10 ग्राम चांदीचा भाव 2340 रुपयावर पोहोचला आहे। जर तुम्ही 100 ग्राम चांदीचा विचार केला तर आजचा दर पाहायला गेलं तर जवळजवळ पाहिलं तर 23,000 रुपये 400 रुपये या ठिकाणी नोंदवण्यात आलं आहे। आणि सर्वात मोठी खळबळ पाहायला गेलं तर 1 किलो चांदीच्या दराने दिलेले असून आजचा चांदीचा ताजा भाव असणार आहे तो म्हणजे 2,34,000 रुपये इतका आहे। आणि चांदीमध्ये आलेली ही तेजी सोन्याच्या तुलनेत कित्येक पटीने जास्त आहे। आणि चांदी का वाढत आहे याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक औद्योगिक क्रांती आणि आधुनिक तंत्रज्ञान। सोलर पॅनल्स आणि इलेक्ट्रिक वाहनाच्या निर्मितीमध्ये चांदीचा वापर अनिवार्य झाला आहे। तज्ज्ञांच्या मध्ये चांदीचा जागतिक साठा मर्यादित होत चालला आहे, पण मागणी मात्र दुपटीने वाढत आहे। जर तुम्ही चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा योग्य काळ आहे। आता योग्य काळ आहे की नाही हे देखील समजून घेणं गरजेचं आहे। सध्या पाहायला गेलं तर भाव उच्चांकावर असल्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी थोडी सावधगिरी बाळगावी, मात्र दीर्घकालीन परताव्यासाठी चांदी हा अजून एक उत्तम पर्याय मानला जात आहे। सध्याच्या सोन्याच्या वाढत्या किमती पाहून सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतोय, पण खरी खळबळजनक बातमी तर ती देखील पुढेच आहे। अमेरिकेचे प्रख्यात मार्को स्ट्रॅटेजिक आणि ड यार्डेनी वर्तवलेल्या अंदाजानुसार कोणालाही धक्का बसू शकतो। त्यांच्या मते येत्या 2019 ते 2030 पर्यंत सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम ते 3 लाख रुपयेपर्यंत घेऊ शकतो। तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोन्याची किंमत $1,000 प्रति इतकी अंशपर्यंत जाण्याची दाट या ठिकाणी शक्यता आहे। आता याचाच अर्थ असा आहे की जे सोनं आपल्याला महाग वाटते ते येत्या 5 वर्षात तुमच्या संपत्तीत तिप्पट वाढ करू शकते। हा केवळ अंदाज नसून गोल्डमॅन सेन्सेक्स यांनी JP मॉर्गन यासारख्या जागतिक वित्तीय संस्थांनी दिलेल्या सकारात्मक संकेतावर आधारित एक गंभीर आणि आर्थिक विश्लेषण आहे। सोन्याच्या या गगनभरामध्ये नेमकी कोणती अदृश्य शक्ती काम करत आहे का हे देखील समजून घेणं महत्त्वाचं आहे। आता सध्या अमेरिकन डॉलरची जागतिक बाजारपेठेमधील असलेली पकड ढिली होत असून फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदर कपातीचे जे काही सूत्र सुरू केलेलं आहे त्यामुळे सोन्याला रॉकेट गती मिळालेली आहे। जेव्हा जेव्हा कागदी चलनावरील विश्वास डळमळीत होतो तेव्हा जग पुन्हा एकदा सोन्याच्या सुरक्षित आश्रयाला येत असतं। रशिया असेल, युक्रेन असेल यांचा संघर्ष देखील त्यामुळे याचा परिणाम होत आहे। नंतर पाहिलं तर मध्य पूर्वेकडील तणावामुळे निर्माण झालेली जागतिक अस्थिरता सोन्याला वारंवार बळ देत आहे। विशेष म्हणजे भारत आणि चीनसारख्या देशाच्या मध्यवर्ती बँकेने गेल्या 2 वर्षात विक्रमी सोने खरेदी करून साठा करण्यास सुरुवात देखील केलेली आहे। ही केवळ दरवाढ नसून जागतिक अर्थव्यवस्थेत येणाऱ्या एका मोठ्या बदलाची नांदी आहे। चला तर मग जाणून घेऊया आजचे 18 कॅरेट आणि 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचे दर। सर्वप्रथम 18 कॅरेट सोन्यापासून आपण सुरुवात करूया। आज 1 ग्रॅम सोन्याचा दर पाहायला गेलं तर जवळजवळ पाहायला गेलं तर 10,044 रुपये इतका आहे। तर 10 ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला मोजावं लागतं ते म्हणजे 1,40,000 रुपये मोजावं लागणार आहेत। तर तुम्हाला 100 ग्राम सोन्याचा भाव आज पाहायला गेलं तर 10,44,400 रुपये या ठिकाणी विक्रमी पातळीवर पोहोचलेला आहे। तर एकेकाळी जर जे काय 24 कॅरेट सोन्याचा भाव असायचा त्यापेक्षाही जास्त दराने 18 कॅरेट सोने विकले जात आहे। यावरूनच आपल्या बाजारातील या महातेजीचा अंदाज येतो, कारण 18 कॅरेटमध्ये सोन्याने लाखाचा टप्पा पार केल्यामुळे ग्राहकांमध्ये मोठी अस्वस्थता आहे। पण आता आपण वळूया त्या दराकडे ज्यांचं संपूर्ण दागिन्याचा बाजार अवलंबून असतो, तो म्हणजे 22 कॅरेट सोने। आता 22 कॅरेट दागिने घडवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणाऱ्या या श्रेणीमध्ये आज अति मोठी तेजी देखील आपल्याला पाहायला मिळते। आज 22 कॅरेट 1 ग्राम सोन्याचा भाव असणारा तो म्हणजे 12,765 रुपये।
तर तुम्हाला 10 ग्रामचे भाव मिळणार आहेत, तो म्हणजे 1,27,750 रुपये आणि 100 ग्रामसाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत, ते म्हणजे 12,76,500 रुपये मोजावे लागतील. तर 22 कॅरेटच्या किमती पाहता सर्वसामान्यांसाठी आता दागिने खरेदी करणे हे एक मोठे आव्हान बनले. मात्र जर तुम्ही शुद्ध सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आत्ताचे आकडे तुम्हाला अधिक थक्क करतील. 99.90 म्हणजे शुद्धता असलेल्या 24 कॅरेट सोन्याचे आजचे रेकॉर्ड ब्रेक. आज आपण 24 कॅरेट सोन्याचे आणि 1 ग्रॅम भावाचा आपण भाव पाहणार आहोत, ते म्हणजे 1 ग्रामचा दर आहे तो म्हणजे 13,925 रुपये. तर 10 ग्रामचा भाव असणार आहे तो म्हणजे पाहायला गेलं तर 10 ग्रामचा 1,39,250 रुपये. तर 100 ग्रामसाठी तुम्हाला मोजावं लागणार आहे, तो पाहायला गेलं तर 13,92,500 रुपये. तर बघा सोन्याची ही वाढ किती अवाढव्य आहे ही समजण्यासाठी आपल्याला थोड्या भूतकाळात डोकावावी लागेल. केवळ 10 वर्षापूर्वी 2015मध्ये सोन्याचा भाव प्रति 10 ग्राम साधारण 24,930 रुपये होता. त्यास 10 वर्षानंतर थेट आता 1,37,000च्या वर पोचला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये 78,000वर असलेले सोने एका वर्षात लाखाचा टप्पा पार करून या ठिकाणी पुढे गेलेला आहे. इतिहास साक्ष ही काळ कोणतीही असो, हा काळ कोणताही असो, या मौल्यवान धातूचे मूल्य आता कधीच कमी झाले नाही. उलट प्रत्येक जागतिक संकटात सोन्याने स्वतःला अधिक चमकदार सिद्ध केलेले आहे. गेल्या 100 वर्षात जे काही घडले नाही तेवढ्या वेगाने सोन्याने गेल्या 18 महिन्यात या ठिकाणी प्रगती केलेली आहे. 10 वर्षापूर्वी केलेली गुंतवणूक आज 6 पटींनी वाढलेली आहे. हे पाहता गुंतवणुकीच्या शर्यतीत सोने आज ही सर्वात आघाडीवर आहे. सोन्याचे दर इतकाने का वाढत आहेत याचे विश्लेषण करताना काही महत्त्वाचे मुद्दे देखील समोर येत आहेत. जागतिक बँका आपलं परकीय चलन साठा सोन्याच्या स्वरूपात सुरक्षित करत आहेत. तसेच महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात होणारे बदल सोन्याला वारंवार बळ देत आहेत. तर अशा परिस्थितीत ग्राहकांनी विशेषतः ज्यांच्या घरी लग्न सर आहे त्यांनी आता काय करावे, त्यांनी तज्ज्ञांचा सल्ला काय सांगितला तज्ज्ञांनी ते आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. तर लग्नासाठी लागणारे सोने तुम्ही एकदम खरेदी न करता तुकड्या तुकड्याने खरेदी करा. यामुळे दराच्या चढ उताराचा फायदा तुम्हाला घेता येईल आणि गुंतवणूक दरासाठी आता डिजिटल गोल्ड देखील तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही गोल्ड ETF हा एक तुम्ही उत्तम मार्ग आहे, कारण यामध्ये मेकिंग चार्जेसची कपात होत नाही. शुद्धतेची 100% खात्री असते. जर तुम्हाला दागिनेच घ्यायचे असतील तर तुम्हाला हॉलमार्ककडे तुम्ही विशेष लक्ष द्या. त्याच्यामध्ये जोपर्यंत जागतिक परिस्थिती शांत होत नाही तोपर्यंत सोन्याचे दर चढलेलेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं घाईत निर्णय घेता बाजाराचा अभ्यास करूनच गुंतवणूक करणे हिताचे ठरेल. शेवटी सोन्याची खरेदी करताना केवळ भाव पाहून चालणार नाही, तर बाजारातील विश्वासार्हता देखील तपासावी लागेल. वाढत्या भावामुळे बाजारात भेसळयुक्त सोने देखील येण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येत नाही. त्यामुळे नेहमी नामांकित आणि अधिकृत सराफा दुकानदारातच तुम्ही सोने खरेदी करा. दुसरं पाहिलं तर BIS हॉलमार्कचे चिन्ह त्यावर असलेल्या HID कोड असलेला BISK नंबर त्यावर जाऊन तुम्ही ॲपवर स्कॅन करून देखील पाहू शकता. तुमच्या कष्टाचा पैसा चुकीच्या जणी गुंतवला जाणार नाही याची देखील तुम्ही काळजी घ्या. ही तुमची जबाबदारी आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.